नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला फोर्थ चॅप्टर बघायचा आहे, सेमी कंडक्टर मटेरियल. तर फोर्थ हा चॅप्टर सेकंड लास्ट चॅप्टर आहे WEMचा. तर बघा, सेमी कंडक्टर फर्स्ट सेमी कंडक्टर हा वर्ड आपल्याला पहिले समजून घ्यायचा आहे. तर सेमी कंडक्टर म्हणजेच काय की त्याच्यामध्ये 50% तुमचं कंडक्टर आणि 50% इन्सुलेटर याचं कॉम्बिनेशन आपण त्याला म्हणतो सेमी कंडक्टर. ठीक आहे. सो सेमी कंडक्टर मध्ये काही तुम्हाला डिफरंट टाईपचे मटेरियल म्हणजेच मेटल, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर अशा प्रकारच्या रेजिस्टिव्हिटी दिलेल्या आहे. बघा, मेटलची रेजिस्टिव्हिटी असते 1.6 इंटू 10⁻⁻6 टू 100 टू 10⁻⁻6 एवढ्या इथपर्यंत याची मेटलची रेजिस्टिव्हिटी असते, जी की फार लो आहे. इन्सुलेटरची रेजिस्टिव्हिटी ही 10⁻9 टू 10⁻18 म्हणजेच चांगल्या प्रकारची रेजिस्टिव्हिटी आहे. आणि सेमीकंडक्टरची आहे 0.01 टू 50 ओहम, म्हणजेच मेटल अँड इन्सुलेटर ह्या दोघांच्या मधले. ठीक आहे. सो ह्यामध्ये आपल्याला रेजिस्टिव्हिटी हा जो वर्ड आहे आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तर रेजिस्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर हा डिपेंड असतो कशावर, तर टेम्परेचरवर. जसं तुमचं टेम्परेचर व्हेरिएशन होईल त्या पद्धतीमध्ये काय होईल, याच्या रेजिस्टिव्हिटीवर त्याचा इफेक्ट होईल. ओके. सो रिलेशन बिटवीन टेम्परेचर आणि रेजिस्टिव्हिटी यांचा जो ग्राफ असतो हा कसा असतो, नॉन लिनियर. नॉन लिनियर म्हणजे जो की एका सरळ रेषेत नाही राहणार, तो काय असणार, व्हेरिएबल असणार, त्याला म्हणतो आपण नॉन लिनियर. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बघा, रेजिस्टिव्हिटी टेम्परेचर कॉन्स्टंट, रेजिस्टन्स टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे RTC ऑफ अ सेमी कंडक्टर ॲदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲट अ रूम टेम्परेचर. म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरला तुमचा RTC हा पॉझिटिव्ह असू शकतो, मे बी निगेटिव्ह असू शकतो. महत्वाचं की सेमी कंडक्टरमध्ये आपण ऍड काय करतो, तर इम्प्युरिटी ऍड करतो. बरोबर, त्याला म्हणतो आपण डोपिंग प्रोसेस. डोपिंग म्हणजेच काय, एखादा प्युअर सेमी कंडक्टर असेल त्याच्यामध्ये आपण काय करणार, काही इम्प्युरिटीज ऍड करणार. तर त्यामुळे त्याची काय होईल, रेजिस्टन्स हा काय होईल, त्याचा डिक्रीज होईल. राईट. विथ इन्क्रीजिंग अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी रेजिस्टन्स डिक्रीज झाला म्हणजेच त्याची त्या का डिक्रीज झाला, कारण इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे. ओके. सो कुठल्या प्रकारचे सेमीकंडक्टर वापरलं जातं, सिलिकॉन, बोरॉन, जर्मेनियम, फॉस्फरस, बिस्मथ आणि एक्सेट्रा. ओके. In addition, these semiconductor are a different semiconductor compound, well such as alloy, oxide, sulfur, halides and selenides. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण सेमीकंडक्टर वापरतो. सेमीकंडक्टर मध्ये बघा, जो लेड सल्फाइड आहे त्याचा ऍप्लिकेशन फोटो कंडक्टिव्ह डिव्हाइसेस म्हणजेच फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल मध्ये होतो. बेरियम ऑक्साइड म्हणजेच ऑक्साइड कोटेड कॅथोड मध्ये. नंतर कॅल्शियम अँटीमनी म्हणजेच फोटो मल्टीप्लायर. तर आपल्याला डिफरन्स बिटवीन मेटल आणि सेमीकंडक्टर यामध्ये कंडक्टिव्हिटी ज्यावेळेस सेमीकंडक्टरची आपण वाढवतो, ओके, तर त्यावेळेस सेमीकंडक्टरची ज्यावेळेस कंडक्टिव्हिटी वाढते का बरं, कारण इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे. बरोबर. आणि मेटलची त्यावेळेस काय होते, डिक्रीज होते. तर लक्षात असू द्या, सेमीकंडक्टर मध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करताना त्याची कंडक्टिव्हिटी म्हणजेच कंडक्टिव्हिटी पॉवर आपण वाढवतोय. बट जर मेटलमध्ये म्हणजे प्युअर मेटल जे असतील त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस इम्प्युरिटी ऍड करतो तर त्यावेळेस त्याची कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे. सो काही क्लासिफिकेशन दिलेले बघा, दे इन द फॉर्म ऑफ मेटल्स, देन इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टरच्या फॉर्म मध्ये. तर बघा, तर सॉलिड हे आपण क्लासिफाय करतो 3 कॅटेगरीमध्ये. फर्स्ट जे मेटल असतात, तर मेटल हे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल असतात मेटल्समध्ये. बरोबर. देन इन्सुलेटर जर म्हटलं तर फ्यू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट असतात. बट सेमीकंडक्टर जर म्हटलं तर सफिशियंट नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. राईट. जास्त पण नाही आणि कमी सुद्धा नाही. राईट. सो हे आपण सॉलिड यांची जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामुळं आपण याचा एनर्जी लेव्हल किंवा एनर्जी बँडवर याचा काय होतो, किंवा एनर्जी लेवल यांची डिस्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे. तर ह्या एनर्जी लेवल आपल्याला आता बघायचा. तर एनर्जी लेवल हे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल व्होल्ट, म्हणजे EV म्हणजे इलेक्ट्रिकल व्होल्ट युनिट ऑफ एनर्जी असते.
त्यानंतर एनर्जीचं युनिट हे जूल असतं आणि हे सिम्पली एसआय युनिट म्हणू शकतो आणि सीजीएस युनिट त्याचं असतं दॅट इज अर्क. ठीक आहे. सो 1 जूल इज इक्वल्स टू 1 वॅट सेकंड अँड 1 अर्क इज इक्वल्स टू 1 × 10⁻⁷ जूल. ठीक आहे. सो हे दोन युनिटच्या काय झाल्या व्हॅल्यू झाल्या आणि त्याला इलेक्ट्रिकल व्होल्ट असं म्हणतात. नंतर यामध्ये एनर्जी लेवल अँड इलेक्ट्रिकल व्होल्ट, इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे एनर्जी लेवलचं युनिट झालं. ओके. सो आपल्याला माहिती आहे 1 इलेक्ट्रॉन म्हणजेच किती असतं 1.6 × 10⁻⁹. तर एनर्जी लेवल और इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच काय की 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 इलेक्ट्रॉन इंटू वॉट 1 व्होल्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 इलेक्ट्रिकल व्होल्ट हे होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट द नेचर ऑफ ॲटम अँड ॲटॉमिक स्ट्रक्चर हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण बघितलं असेल बघा की जे सबस्टन्स ऑफ सॉलिड लिक्विड और गॅसेस विच इज मेड अप ऑफ व्हॉट मॉलिक्युल्स सिम्पली मेड अप ऑफ ॲटम, राईट. आणि ह्या ॲटम मध्ये काय असतं प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन कॉल्ड ॲज अ फंडामेंटल पार्टिकल्स. या 3 पार्टिकलला आपण फंडामेंटल पार्टिकल म्हणतो. त्याच्याशिवाय कुठल्याच प्रकारचा ॲटम हा तयार होत नाही. ठीक आहे. सो ह्यामध्ये हा जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज म्हणून आपण बघतो. न्यूट्रॉन यावर कुठल्याच प्रकारचा चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉन जे आहे त्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. आणि हे जे अरेंजमेंट आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचं हे डिफरंट असतं डिफरंट मटेरियलसाठी. ओके. सो आता याच्या एक पार्टचं आपल्याला काय बघायचं एक्सप्लेनेशन बघायचं की ऍक्च्युअल न्यूक्लियस काय असतं. तर न्यूक्लियस काय आहे की यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे इक्वल पोर्शन मध्ये असतात. बरोबर. तर इक्वल पोर्शन मध्ये असल्यामुळं याचा ॲटम्स ॲज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे आपण असं सांगू शकतो. ठीक आहे. कारण नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या काय सेम आहे त्यामुळं ॲटम आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यानंतर ॲटम कॅन कन्वर्ट द आयन्स. आता ॲटम कन्वर्ट कसं काय करतो आयन्स मध्ये, कारण ॲटम लुजेस द इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ॲटम जर लूज करत असेल तर नंबर ऑफ प्रोटॉन हे काय झाले सिम्पली इलेक्ट्रॉन लूज झाले म्हणजे प्रोटॉनची संख्या काय झाली जास्त झाली इलेक्ट्रॉन पेक्षा. बरोबर. म्हणजेच त्याच्यावर कुठला चार्ज जास्त झाला पॉझिटिव्ह चार्ज झाला. म्हणून याला काय म्हणतो ॲटम हा लूज करतो इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह म्हणजेच हा पॉझिटिव्ह आयन जनरेट करतोय. मग सिमिलर कंडिशन आपण ॲटम जर ऍक्सेप्ट करत असेल ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो निगेटिव्ह आयन. ठीक आहे. पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन असे 2 प्रकार काय होतात यामध्ये पडतात. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रॉन ऑर्बिट. आता हे तुम्ही बघितलेलं आहे बघा सगळ्या केमिस्ट्रीमध्ये की काय प्रकारे न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये शेल्स काय असतात हे आपल्याला सेम पद्धतीचा पॅटर्न यामध्ये EM मध्ये बघायचं आहे. बरोबर. इलेक्ट्रॉन ऑर्बिट और शेल आपण म्हणतो त्याला. ऑर्बिट बघा फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट हे माहितच आहे आणि याचा फॉर्म्युला सुद्धा काय असतो 2n². 2n². इलेक्ट्रॉन हॅज ऑक्युपाय सर्टन ऑर्बिटल शेल और फिक्स डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. आता हे डिस्टन्स तर त्यांचं फिक्स असतं न्यूक्लियस पासून. हे सेकंड ऑर्बिट असेल त्याचं डिस्टन्स सेम असणार, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असणार हे सुद्धा स्पेसिफाईड असतं. बरोबर. सो व्हॅलेन्स शेल म्हणजेच काय की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड एज व्हॉट व्हॅलेन्स शेल और व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, राईट. सो हे कधी कम्प्लिटली फिल्ड असू शकतं म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फुल भरलेले असतील किंवा नसतील. ओके. सो त्याची काही असं कंपल्शन नसणार. एनर्जी लेवल ऑफ इलेक्ट्रॉन ही एनर्जी लेवल बघा जर क्लोजर द इलेक्ट्रॉन टू द न्यूक्लियस. आता हे जर आपलं न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या जवळ जर आपले इलेक्ट्रॉन्स असतील तर काय होईल त्याच्यावर स्ट्रॉंगर फोर्स असणार आहे, राईट. आणि इच सेल हॅज एनर्जी असोसिएटेड विथ इट. म्हणजे हे जे ऑर्बिट आहे त्याच्या अवतीभोवती जे न्यूक्लियसच्या जो पण जवळ असेल तर त्याची एनर्जी जास्त असणार आहे आणि जो न्यूक्लियसच्या दूर असेल म्हणजेच आउटर मोस्ट ऑर्बिट जे सगळ्यात जे दूरचं असेल तर त्यामध्ये जर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर त्याचा न्यूक्लियसचा अंतर जर जास्त असेल तर ऑटोमॅटिकली त्याची एनर्जी लेवल कसं असणार आहे कमी असणार आहे. ओके. त्यानंतर इफेक्ट ऑफ ऍडिशनल एनर्जी ऍब्झॉर्ब बाय ॲटम. आता बघा ज्यावेळेस ॲटम कॅन म्हणजे आपण ज्यावेळेस टेम्परेचर वाढवतो, राईट. तर टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं ॲटम काय करतो ते टेम्परेचर ऍब्झॉर्ब करतो. आता हे टेम्परेचर ऍब्झॉर्ब केल्यामुळे त्याची एनर्जी लेवल पण काय होणार आहे
वाढणार आहे, बरोबर. एनर्जी लेवल वाढली म्हणजेच हा काय होईल, हायर ऑर्बिटकडे मूव्ह करण्याचा प्रयत्न करत, राईट. मग हायर ऑर्बिटकडे मूव्ह करत असताना हा मे बी काय करू शकतो, जम्प करू शकतो वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट. वाय? तो फ्री होण्यासाठी, कारण फ्री होण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी लागणार आहे, बरोबर. सो म्हणून याला सिम्पली ज्यावेळेस तुम्ही आपले इलेक्ट्रॉन हे ज्यावेळेस एक वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट ज्यावेळेस मूव्ह होता, त्याला एक्स्ट्रा एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते, आणि त्याच्यामुळं हे फ्री इलेक्ट्रॉन कन्सिस्ट ऑफ व्हॉट, फ्लो ऑफ करंट थ्रू द मटेरियल. तर ह्या फ्री इलेक्ट्रॉनमुळे काय होतो, करंट आपला त्या पर्टिक्युलर मटेरियल मधून फ्लो होत असतो, ठीक आहे. त्यानंतर ऍटॉमिक नंबर. आता ऍटॉमिक नंबर दिलं बघा. ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय, की नंबर ऑफ प्रोटॉन इज नथिंग बट अ व्हॉट, ऍटॉमिक नंबर. जेवढे प्रोटॉन असतील त्याच आपण ऍटॉमिक नंबर म्हणतो. आता जसं सिलिकॉन दिलंय, सिलिकॉन मध्ये किती प्रोटॉन आहे, 14, आणि 14 काय, न्यूट्रॉन, म्हणजेच याचा ऍटॉमिक नंबर किती झाला, 14 आला. बट ऍटॉमिक वेट म्हणजेच काय, की त्याचा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांची बेरीज, म्हणजे 14 अधिक 14, म्हणजे सिलिकॉन साठी ही किती झाली, 28 झाली, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये इलेक्ट्रॉन ऑर्बिट ऑर शेल असा पॉइंट दिलेला आहे. तर इलेक्ट्रॉन ऑर्बिट हे तर तुम्हाला माहिती आहे किती प्रकारचे ऑर्बिट किंवा शेल्स असतात. तर ते आपण रिप्रेझेंट करतो KLMNOP, आणि हा वाढत जाऊ शकतो, पण आपल्याला पी पर्यंतच वापर होतो. ओके. सो हे ऍज अ क्वांटम थेरीनुसार डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं होतं. तर क्वांटम थेरी, प्लँक्स क्वांटम हे सायंटिस्टचं नाव आहे. या थेरीनुसार याला काय आलं, शेल किंवा ऑर्बिट असं म्हणण्यात आलं, आणि त्याला नाव देण्यात आलं KLMNOP. सो हे KLMNOP हा फॉर्म्युला आहे त्याचा 2n² नुसार हे काय होता, म्हणजे ही यांची व्हॅल्यू म्हणजे तुमची शेलची व्हॅल्यू आहे किंवा ऑर्बिटची व्हॅल्यू, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये एक तुम्हाला KLM नुसार बघा, क्वांटम नंबर किती तुमचा, म्हणजे शेल तुमची फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार, K मध्ये 2. दुसरी शेल म्हणजेच किती, L, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असणार, 4. M मध्ये तिसऱ्या नंबरची शेल इलेक्ट्रॉन असणार 8. म्हणजे हे काय होईल, वाढत जाईल, 2, 4, 8. हे कशावरून आलं बघा, याला आपण हे सुद्धा करू शकतो. जस्ट अ मिनिट. बघा 2n². आता n म्हणजे माझ्या के शेलची किंमत किती सध्या 1, म्हणजे मी यांच्या ठिकाणी किती ठेवणार, 1 ठेवणार. 1चा स्क्वेअर म्हणजे उत्तर किती मिळालं तुम्हाला, 2. म्हणजे हे केचं तुमचं के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले. नंतर एल ची व्हॅल्यू किती तुमची, 2, म्हणजे एन ची व्हॅल्यू 2 झाली. म्हणजेच 2 इंटू 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 2n² ना. फर्स्ट शेल मध्ये 2, L 2n². ओके. सेकंड शेल म्हणजेच हे किती झाले, दॅट इज 4. ओके. देन थर्ड मध्ये बघा, थर्ड शेल म्हटलं तर 2 इंटू दॅट इज 2². म्हणजे यांची व्हॅल्यू तुम्ही काय करता, एक एक नी वाढत चालताय. जसं जसं शेल तुमचा वाढत जाईल तसं तुमचं हे काय होईल, 2, 4, 8, 18 होईल पुढं, ठीक आहे. 18 ऍड होईल त्यात. लक्षात असं, तुम्ही डायरेक्ट 8 2 16 नाही करू शकणार, ठीक आहे. सो याचे काही रूल्स आहे, तर हे 2n² नुसारच आपण काय करतो, आयडेंटिफाय करतो. आणि ही आउटर मोस्ट शेल नुसार आपले काय असणार, डिवायडेशन असतं इलेक्ट्रॉनचे, की किती इलेक्ट्रॉन असले पाहिजे शेवटच्या शेलमध्ये. सो आपल्याला आता पुढे बघायचंय तसं. तर इलेक्ट्रॉन्स इन अ डिफरंट सॉलिड. सो याच्यामध्ये बघा, आपण एक्झाम्पल साठी एक हायड्रोजन, नंतर बोरॉन आणि सिलिकॉन असे 3 स्ट्रक्चर बघितलेले आहे ॲटमचे. तर ह्यामध्ये बघा, तुम्ही जर हायड्रोजन मध्ये बघितलं तर हायड्रोजन मध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन, एक इलेक्ट्रॉन असे 2च हायड्रोजन ॲटम असतात. त्यानंतर बोरॉन मध्ये जर बघितलं तर यामध्ये 3 इलेक्ट्रॉन. त्यानंतर KLM ही जी शेल दिली बघा, के शेल मध्ये किती टोटल किती आहे, त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे, सॉरी 5 प्रोटॉन आणि 5 न्यूट्रॉन आहे.
बरोबर, म्हणजे 5चं कॉम्बिनेशन बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये किती 2, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 3, म्हणजे 3 अधिक 2 म्हणजे किती झाली 5. त्याच पद्धतीमध्ये आपल्याला सिलिकॉन ऍटम मध्ये बघा टोटल किती इलेक्ट्रॉन आहे त्यांच्याकडे 14. बरोबर, हे 8 आणि 4 12, 12 आणि 2 14. बरोबर, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2, नंतर 8, नंतर 4, म्हणजे व्हॅलेन्स शेल त्याची किती झाली 4 इलेक्ट्रॉन झाली. बरोबर, तर तुम्हाला यामध्ये याचं एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. देन इलेक्ट्रॉन सब ऑर्बिट और सबशेल. बघा आता यामध्ये काय की आपल्याला जे शेल प्रोव्हाइड केलेली आहे KLMN, याच्यामध्ये नंबर ऑफ सब ऑर्बिट किती असू शकतात, तर याच्यामध्ये जे नंबर ऑफ तुमची यांची व्हॅल्यू असेल त्याच पद्धतीमध्ये नंबर ऑफ सब शेलची व्हॅल्यू तीच असणार, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. ओके, सो KLMN ह्या शेल त्या चेंज करत नाही, तर त्याला 2n² हाच जो फॉर्म्युला आहे तोच रिस्पॉन्सिबल किंवा आपण तो कन्सिडर करतो. ठीक आहे, त्यानंतर आहे बघा यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की के ची जर व्हॅल्यू n=1 आहे म्हणजेच तुमचे टोटल इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली त्याच्यामध्ये 2 झाली. बरोबर, नंतर दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली 8, तिसऱ्या शेलमध्ये 18, नंतर 32, म्हणजे हे काय होईल वाढत जाईल. बरोबर, ज्यावेळेस तुम्ही 2n² हा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला घेताय, बरोबर, सो यांची व्हॅल्यू ज्यावेळेस तुमची 1 आहे म्हणजेच हे किती होणार तुमचं 2, म्हणून हा 2 आला. नंतर यांची व्हॅल्यू तुमची 2 झाली म्हणजेच किती झाली 4 × 2 दॅट इज 8, म्हणून हा इथं 8. नंतर 2 × तिसरा यांची व्हॅल्यू 3 म्हणजेच किती होईल 9, 9 9 टू जा 8, 9 टू जा 18 म्हणजे 18. बरोबर, म्हणजेच नंतर फोर्थ ज्यावेळेस तुम्ही यांची व्हॅल्यू ही 4 ठेवशाल तर 4चा स्क्वेअर म्हणजेच किती 16, 16 दुनी किती होणार 32. ठीक आहे, सो अशा प्रकारे ह्या व्हॅल्यू काय होईल वाढत जातील. तर हेच तुम्हाला इथं यामध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ बोरियन वगैरे ही प्रोव्हाइड केलेले. ठीक आहे, त्यानंतर क्वांटम नंबर. आता बघा हे जो क्वांटम नंबर आहे हा फिक्स करण्यासाठी याच्यामध्ये वेगवेगळ्या थिअरी वापरण्यात आलेल्या आहे. सो क्वांटम नंबर ही एक प्रकारची व्हॅल्यू असते आणि ही डिस्क्राईब करते एनर्जी लेवल अवेलेबल इन द ॲटम ऑर मॉलिक्यूल. ही एक प्रकारची काय आहे एनर्जी लेवल आपल्याला प्रोव्हाइड करते. सो यामध्ये बघा फर्स्ट बोर्स मॉडेल, बोर्स जो सायंटिस्ट होता त्याच्यानुसार ही यामध्ये क्वांटम नंबर हा डिस्क्राईब करण्यात आला. तर क्वांटम नंबर डिस्क्राईब करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी इम्पॉर्टंट सांगितलं साईज ऑफ व्हॉट ऑर्बिट. बोर्सने काय सांगितलं साईज सांगितली. नंतर स्कोल्डरिंग मॉडेल, या स्कोल्डरिंग मॉडेलमध्ये यांनी आपल्याला सांगितलं दॅट इज अ शेप. ओके, सो शेप हा प्रोव्हाइड केला आपल्याला दॅट इज स्कोल्डरिंग मॉडेलनी. बट हा जो शेप आहे स्पेस किंवा शेप आहे हा 3 डायमेन्शनल असल्यामुळं हा आणखी डिवाइड झाला 3 फॉर्म मध्ये. तर पहिल्या डायमेन्शन मध्ये प्रिन्सिपल, नंतर अँग्युलर, प्रिन्सिपल एन ने रिप्रेझेंट करता, नंतर अँग्युलर एल ने आणि मॅग्नेटिक एम ने. ओके, सो यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रिन्सिपल इज नथिंग बट इट इज डिस्क्राईब द साइज ऑफ ऑर्बिट, whereas angular which describe the shape of orbit. अँड ह्या शेपमध्ये व्हेरियस शेप असू शकता, त्यामध्ये आपण L1 LS अशा प्रकारे सुद्धा सांगू शकतो. त्यानंतर जो मॅग्नेटिक आहे तो मॅग्नेटिक अगेन डिवाइड होतो ML आणि MS मध्ये. ठीक आहे, सो ML आपल्याला थर्ड क्वांटम नंबर सांगतो आणि MS आपल्याला फोर्थ क्वांटम नंबर सांगतो आणि त्यालाच आपण म्हणतो स्पिन क्वांटम नंबर. ठीक आहे, सो याचे आपल्याला व्हॅल्यू सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे. बघा नेक्स्ट, तर ह्या व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे अँग्युलर क्वांटम नंबरच्या 0, 1, 2 स्पेरिकल, पोलर आणि कन्व्हेन्शन. ठीक आहे, हे अँग्युलरचे टाइप्स आहे. ठीक आहे, आणि ह्या व्हॅल्यू बघा एन ची व्हॅल्यू किती असते 1, 2, 3, म्हणजे हा काय झाला एन म्हणजे प्रिन्सिपल झाला, एल म्हणजे आपला अँग्युलर झाला, नंतर एम हा आपला मॅग्नेटिक झाला. मॅग्नेटिक मध्ये 2 प्रकार ML आणि MS. ठीक आहे, तर ML आपला थर्ड क्वांटम नंबर आणि MS हा फोर्थ क्वांटम नंबर. नंतर बघा एनर्जी बँड ऑफ अ सॉलिड. आता एनर्जी बँड बघा हे
हायड्रोजन ऍटम साठी यांनी कन्सिडर केलंय फर्स्ट. तर हायड्रोजन ऍटम मध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन असतं, म्हणून इमॅजिन दॅट. सो दिस इट ऍक्ट्स ॲज अ व्हॉट, दॅट इज सिम्पली ऍटम सच एज ब्रॉड टुगेदर. म्हणजे दोन प्रकारचे जर ऍटम आपण हायड्रोजनचे जर घेतले आणि ते जर एका बाजूला एक ठेवले, बरोबर, तर त्याच्यामध्ये सध्या सिच्युएशन काय आहे की बोथ इलेक्ट्रॉन विल कंटिन्यू रिमेन्स द एनर्जी ऍट लो स्टेट. लक्षात असू द्या, ज्या दोन हायड्रोजनचे ऍटम आपण घेतोय तर त्यांची एनर्जी लेवल सध्या काय घेतलेली, लो लेवललाच ठेवलेली, बरोबर. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम प्रोव्हाइड केली की यांच्यामध्ये एनर्जी लेवलमध्ये दोन प्रकार होता, बरोबर. सो डिफरन्स बिटवीन एनर्जी लेवल ऑफ टू इलेक्ट्रॉन, हे दोन एनर्जी लेवल का झाली, कारण पहिल्या वेळेसची जी एनर्जी काय होती त्या हायड्रोजन ॲटमची, नंतर त्याला एक्स्ट्रा एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर त्याच्या एनर्जी लेवल मध्ये जो बदल झाला, तर ह्या दोघांचा बदल म्हणजे फर्स्ट स्टेट आणि सेकंड स्टेट अशा दोन प्रकारच्या स्टेट यांनी इथं प्रोव्हाइड केलेले आहे. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला असं समजतं की टू ॲटम विच इज क्लोज टू इच अदर विथ अ डिफरन्स बिटवीन द एनर्जी विथ टू इन वॉट लार्ज. हा जो डिफरन्स आहे, तर हा डिफरन्स कसा आहे, जास्त प्रमाणात आहे इनिशियल आणि फायनलचा. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे तुम्हाला एक दुसरी सुद्धा डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे की 6 हायड्रोजन ॲटम आपण पॅक केलेले इच अदर, बरोबर. आणि हे 6 ॲटम कन्सिस्ट ऑफ 6 इलेक्ट्रॉन विल नाव हॅव 6 एनर्जी लेवल. तर ह्या 6 एनर्जी लेवल दिले, 1 2 3 4 5 6. आणि यालाच दुसऱ्या स्वरूपामध्ये जर नाव दिले ते 1s आणि 2s अशा प्रमाणात यांना दोन नाव देण्यात आली. आणि हे जे डॉट 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 लाईन दिले, तर हे म्हणतो आपण त्याला फॉरबिडन बँड. आता फॉरबिडन बँड हे तुम्हाला आणखी पुढे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन होणार आहे, कारण फॉरबिडन गॅप हा किंवा बँड किंवा गॅप असतो, हा आपल्याला व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड ज्यावेळेस इलेक्ट्रॉन फ्री होत असतं, तर तो फॉरबिडन गॅप मध्ये कुठल्याच प्रकारचा इलेक्ट्रॉन हा येत नसतो, कारण तिथून तो काय करतो, एक तर कंडक्शन बँड मध्ये जातो किंवा व्हॅलेन्स बँड मध्ये जातो. ठीक आहे. अशा दोन प्रकारच्या त्याच्या प्रायोरिटी असतात. ओके. सो याच्यामध्ये 3 प्रकारचे एनर्जी बँड असतात. तर आपल्याला त्या 3 प्रकारचे एनर्जी बँड बघायचे आहे पुढं. सो त्याला म्हणतो आपण कम्प्लिटली फिल्ड एनर्जी बँड, नंतर हाफ फिल्ड एनर्जी बँड आणि अनऑक्युपाइड एनर्जी बँड. ठीक आहे. सो आपल्याला विड्थ ऑफ एनर्जी बँड फर्स्ट बघायचं आहे की विड्थ म्हणजे याची जी जाडी आहे, बरोबर, ह्या बँडची ही किती असली पाहिजे. तर लक्षात असू द्या, लोअर साईडला जो बँड असतो त्याची विड्थ ही कशी असते, नॅरो असते. आणि जसं आपण हायर लेवलला जाऊ, म्हणजे हे बँड जे असतील, ओके, जसं जसं आपण हायर मूव्ह होऊ, तर ह्याची बँड ही काय होते, इन्क्रीज होत चालते, विड्थ इज इन्क्रीजेस. ठीक आहे. सो हेच आपल्याला आता ह्या डायग्राम मध्ये यांनी प्रोव्हाइड केले. ठीक आहे. सो ही कम्प्लिटली फिल्ड बँड बघा, ही हाफ फिल्ड बँड आहे आणि ही अनऑक्युपाइड बँड आहे. म्हणजे हे कम्प्लिटली फिल्ड म्हणजे व्हॅलेन्स बँड मध्ये असतं. ठीक आहे. आणि याची जी साईज असते ही कशी असते, नॅरो असते. नंतर ही काय होते, इन्क्रीज होत जाते. जसं जसं हायर जाणार तसं तसं एनर्जी लेवल सुद्धा काय होणार, त्यांची वाढत जाणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे सिलिकॉनचं. सिलिकॉन आणि जर्मेनियम. लक्षात असू द्या, सिलिकॉन मध्ये आणि जर्मेनियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 4 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. तर ज्यावेळेस व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉनला ज्यावेळेस एनर्जी मिळणार इथून, राईट, तर हे काय होईल, ह्या पर्टिक्युलर फॉरबिडन गॅप मधून ट्रान्सफर होईल, कुठं जाणार, कंडक्शन बँड मध्ये जाणार. ठीक आहे. सो बघा, तुम्हाला विड्थ तर समजत असेल, व्हॅलेन्स बँडची विड्थ ही कमी आहे, कंडक्शन बँडची विड्थ कशी आहे, जास्त आहे. आणि हा जो मध्ये स्पेस आहे त्याला आपण म्हणतो फॉरबिडन बँड और फॉरबिडन गॅप. ठीक आहे. सो एक फॉरबिडन गॅप हा तुमचा एम्प्टीच असतो, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे इलेक्ट्रॉन असतात किंवा होल्स असतात, कुठल्याच प्रकारचे नसतात. ठीक आहे. सो हे यामध्ये काय आहे की आपण ज्यावेळेस व्हॅलेन्स बँडला एनर्जी देणार तिथल्या इलेक्ट्रॉन्सला, त्यावेळेस ते फॉरबिडन गॅप हा ओलांडून पुढे जाणार, कंडक्शन बँड मध्ये जाणार. म्हणजे हे एक प्रकारचं काय आहे, यांच्यामध्ये नदीचे, या नदीला ओलांडण्यासाठी आपल्याला या व्हॅलेन्स बँडला एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागते. राईट. ज्यावेळेस एक्स्ट्रा एनर्जी भेटणार म्हणजे ती टेम्परेचर थ्रू मिळू शकते, बरोबर आहे. increase the temperature at that time, the valence band it will break or simply electron jump from valence band to conduction band. So हे फॉरबिडन गॅपचं तुम्हाला जर सूत्र बघायचं असेल तर फॉरबिडन गॅप हा वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळा असतो. जसं कार्बन यांनी घेतलेला आहे बघा, कार्बन मध्ये एनर्जी गॅप हा 7 इलेक्ट्रिकल होल्ड असतो, बरोबर. हा प्रत्येक याच्यासाठी वेगळा असतो. सिलिकॉन साठी किती, 1.1 इलेक्ट्रिकल होल्ड, जो की कमी आहे.
कमी जितका फॉरबिडन गॅप जितका कमी तितका कंडक्शन काय होईल, चांगलं होईल. हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो कंडक्टिव्हिटी डिपेंड अपॉन काय, फॉरबिडन गॅप. इफ द फॉरबिडन गॅप ऑफ वन इलेक्ट्रिकल होल्ड देन मेजरेबल कंडक्टिव्हिटी ॲट रूम टेम्परेचर इट दिस हॅपन द सिलिकॉन अँड जर्मेनियम. म्हणजे वन इलेक्ट्रिकल होल्डला ते काय होईल, जम्प करतील. राईट. सो फॉरबिडन गॅपचं हे एवढं महत्व आहे की त्यामुळं इलेक्ट्रॉन हे काय करतात, एका बँड मधून दुसऱ्या बँड मध्ये जाण्यासाठी तयार होता. पण कशामुळं, त्यांच्या एनर्जी लेवल जशी तुम्ही त्याला प्रोव्हाइड करणार त्या पद्धतीमध्ये. ठीक आहे. सो आता बघा, कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर, तर ह्या तिघांमध्ये फॉरबिडन गॅप किंवा फॉरबिडन बँड याचं कशा प्रकारे स्ट्रक्चर असतं, तर लक्षात असू द्या, कंडक्टरमध्ये फॉरबिडन गॅप हा फार नसतोच, 0 असतो. इन्सुलेटर मध्ये फार जास्त असतो. कारण काय, प्लास्टिक किंवा वूड आपण जर कन्सिडर केलं तर त्यातून कुठल्याच प्रकारचे इलेक्ट्रॉन हे फ्लो होत नसतात किंवा हीट फ्लो होत नाही. बरोबर. तर त्याचं कारण का, कारण त्यांच्यामध्ये फॉरबिडन गॅप हे यांचं अंतर व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडचं जास्त असतं. आणि सेमी कंडक्टर जर म्हटलं तर यांच्यामध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मधला जो भाग आहे, राईट, तर तो म्हणजे तुमचा सेमी कंडक्टर. आता बघा, कंडक्टर मेटलमध्ये तुमचा नो फॉरबिडन गॅप आहे. राईट. सो नो फॉरबिडन गॅप म्हटलं तर याला जरी थोडी एनर्जी मिळाली तर काय होईल, व्हॅलेन्स बँड मधून इलेक्ट्रॉन काय होईल, कंडक्शन मध्ये इझिली जातील. म्हणून इलेक्ट्रॉन किंवा करंट काय होतो, मेटलमध्ये फ्लो होतो. हे त्याचं कारण आहे. ठीक आहे. तेच जर तुम्ही इन्सुलेटर मध्ये बघितलं तर बघा, यांचा फॉरबिडन गॅप काय झाला, खूप मोठा झाला. म्हणजे इथून इलेक्ट्रॉन इथं जम्प करणं हे थोडं काय कठीण जाणार आहे. म्हणून यामध्ये इन्सुलेटर म्हणजे वूड किंवा प्लास्टिक आहे त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही, तर हे त्याचं कारण. जर सेमी कंडक्टर बघितलं तुम्ही तर यांच्यामध्ये बघा, हे किती असतो, इलेक्ट्रिकल व्होल्ट, 1 इलेक्ट्रिकल व्होल्ट. म्हणजे काही प्रमाणात इन्सुलेटर पण आहे आणि काही प्रमाणात काय, कंडक्टर पण आहे. म्हणून यांच्यामध्ये काय, स्मॉल फॉरबिडन गॅप असतो. बट याला जर एक्सेसिव्ह एनर्जी मिळाली तर हा जम्प करेल, पण यामध्ये जम्प करणार नाही. म्हणजेच इन्सुलेटर मध्ये तो जम्प करत नसतो. ठीक आहे. सो हेच तुम्हाला यामध्ये एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. तो डायग्राम महत्वाचा आहे, तर लक्षात असू द्या. एनर्जी बँड सेमी कंडक्टर मध्ये बघा दिलेलं आहे. बघा, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे हा एक प्रकारचा, आणि याच्यामध्ये आपण महत्वाचं सिलिकॉन आणि जर्मेनियम ऍज अ सेमी कंडक्टर जास्त प्रमाणात हाच वापरतो. आणि एनर्जी बँड डायग्राम आपण जर बघितली तर याच्यामध्ये फॉरबिडन गॅप हा काय फार नॅरो आहे, जो की 1 इलेक्ट्रिकल व्होल्ट त्याचं व्होल्टेज आपण आता बघितलं. सो हे जे फॉरबिडन गॅप आहे, राईट, तर हा डिपेंड कशावर असतो, टेम्परेचरवर. जसं त्याचं टेम्परेचर वाढलं तसं ते काय होईल, त्याचं फॉरबिडन व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड पटकन काय होईल, तो मूव्ह करेल. बरोबर. सो एनर्जी गॅप फॉर जर्मेनियम किती आहे, 1.1 इलेक्ट्रिकल व्होल्ट, आणि हा सिलिकॉन साठी किती आहे, दॅट इज 1.21. ओके. सो या प्रकारे हे काय करतात, सिलिकॉन आणि जर्मेनियम काम करतात. आता याच्यामध्ये बघा, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजेच काय, की जे कम्प्लिटली कसे असतात, प्युअर फॉर्म मध्ये असतात. प्युअर टाइप ऑफ सिलिकॉन और जर्मेनियम इज कॉल्ड एज इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिकचं दुसरं आणखी एक टाइप असतो, त्याला आपण म्हणतो एक्सट्रेन्सिक. एक्सट्रेन्सिक काय असणार, की ज्याच्यामध्ये इम्प्युअर म्हणजे इम्प्युरिटी काय असणार, ऍड केलेलं असणार, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. ओके. सो आता ह्या व्हॅलेन्स आपण जे बघतोय व्हॅलेन्स शेल, राईट, तो व्हॅलेन्स शेल मध्ये काय असतं, बऱ्याच वेळेस असं नाही की नेहमी इलेक्ट्रॉनच असतील, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि होल हे पेअर असते. तर होल इन अ सेमी कंडक्टर दॅट मीन्स दॅट एनर्जी एम्प्टी एनर्जी लेवल, अदरवाइज इट इज फिल्ड विथ व्हॉट, व्हॅलेन्स बँड. लक्षात असू द्या, होल्स असेल तर तो एम्प्टी असणार, राईट, कारण ते फुटप्रिंट असतात. तर हे तुम्हाला समजन ज्यावेळेस त्याचं ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण सर्किट बघू, पीएन जंक्शन डायोड, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच क्लिअरिफिकेशन होणार. जनरेशन ऑफ अ होल. आता हे होल क्रिएट कसं काय होता, बघा इथे एक डायग्राम जर प्रोव्हाइड केली असेल तर सोपं. हा, हे बघा इथं दिल्ली डायग्राम आपल्याला. हा, आता व्हॅलेन्स बँड मध्ये बघा, हे डॉट डॉट जे दाखवलेले हे तुमचे होल झाले. बरोबर. हे सॉरी, व्हाईट स्पॉटने जे दाखवलेले ते हे होल झाले. आता ह्या व्हॅलेन्स बँडला जसं तुम्हाला इथं इलेक्ट्रॉन एनर्जी दिली, तर इलेक्ट्रॉन दिले एनर्जी दिल्यानंतर काय होईल, हे होल्स मधले इलेक्ट्रॉन काय होईल, वरती चालले जाईल फ्री होऊन. बरोबर. फ्री झाले म्हणजेच याचे फुटप्रिंट इथं राहणार, कुठं, व्हॅलेन्स बँड मध्ये.
त्यानंतर हे इलेक्ट्रॉन इथून कंडक्शन बँडला त्याला पण तोडल्यानंतर ते फ्री झाल्यानंतर पुन्हा काय होईल, तिथे येऊन ते पुन्हा बसतील, म्हणजे हे पुन्हा ब्लॅक शेड होऊन जाईल. म्हणजे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तेवढेच काय असतात, नंबर ऑफ होल्स असतात. पण आता हे डिपेंड असतं कशावर, तुमच्या टाइप्सवर. एन टाईप आणि पी टाईप हे याचे पुढे टाइप्स पडतील त्यावेळेस हे बदललं. पण सध्या तरी तर तुम्हाला लक्ष झालं पाहिजे, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस लिव्ह करतो व्हॅलेन्स बँड, तर त्यावेळेसच काय करतो, तो होल्स क्रिएट करत असतो. होल्सवर चार्ज असतो कुठला, पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि इलेक्ट्रॉनवर कुठला असतो, निगेटिव्ह. ज्यावेळेस ते व्हॅलेन्स बँड मध्ये असतात तर ते न्यूट्रल असतं, पण ज्यावेळेस ते सोडता व्हॅलेन्स बँडला तर त्यावेळेस ते चार्ज डिस्ट्रीब्युशन होतं. ठीक आहे. सो इथं बघा सेमीकंडक्टरचे टाईप दिले, इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक. इंट्रेन्सिक तुम्हाला म्हटलं मी आत्ताच, तो काय प्युअर फॉर्म मध्ये असतो. प्युरेस्ट फॉर्म ऑफ सेमीकंडक्टर इज कॉल्ड एज व्हॉट, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. आणि याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू नंबर ऑफ होल्स असतात. सो याच्यामध्ये इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर हा पुअर असतो ऍज अ कंडक्टर म्हणून, राईट. सो इन्सुलेटर म्हणून जास्त तो काम करत असतो. बट एक्सट्रेन्सिक जर म्हटलं तर याच्यामध्ये कसं असतो, हा इम्प्युअर फॉर्म मध्ये असतो. इम्प्युअर फॉर्म म्हटलं तर काय, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली जाते, अशुद्धता ऍड केली जाते, त्याला आपण डोपिंग असं म्हणतो. ह्या डोपिंगमुळे काय होईल, त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. पहिल्याची कंडक्टिव्हिटी कशी होती, कमी होते, बट याच्यामध्ये काय झाली, ती वाढली, म्हणून आपण एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर घेतला. आणि ह्या एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे पुढे चालून दोन टाईप पडतात, एक एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप म्हणजे निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर आणि पी म्हणजे पॉझिटिव्ह टाईप ऑफ सेमीकंडक्टर. ठीक आहे. सो ह्या दोन एन टाईप आणि पी टाईप याच्यामध्ये आपल्याला इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक मध्ये बघा आणखी काही टाइप्स दिलेले, टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर, इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक. सो इंट्रेन्सिक आपण आताच बघितलं की ज्याच्यामध्ये प्युअर फॉर्म ऑफ मटेरियल असतं त्याला आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. बट आता यामध्ये तुम्हाला आणखी एक मी ऍड पॉईंट केला होता की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू नंबर ऑफ होल्स. ही याची काय एक महत्वाची प्रॉपर्टी, जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढेच काय असतील, होल्स असतील. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काही एलिमेंट दिले, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, इनियम, लेड, तर त्याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर दिलेला आहे त्यांचा आणि फॉरवर्डिंग गॅपचं व्होल्टेज दिलंय. पण इन जनरल आपण सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोनच एलिमेंट घेतो जे की स्टडी करण्यासाठी सोपे जातात, कारण त्यांची व्हॅलेन्सी किती आहे, 4 इलेक्ट्रॉन हे आउटर मोस्ट शेल मध्ये असतं म्हणून. आता बघा, जर आपण करंट जर फ्लो केला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मधून, तर त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील, राईट, तर हे काय होईल, इन कंडक्शन बँड अँड होल्स इन व्हॉट, व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड हे व्हॅलेन्स बँड मध्ये होल्स असतात आणि कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. आता जसं तुम्हाला सांगितलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू काय असतं, नंबर ऑफ होल्स असतात. जेवढे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह तेवढेच पॉझिटिव्ह काय असतील, होल्स असतील. कारण काय होईल, इलेक्ट्रॉन मध्ये इथं जे दिलेले असेल बघा डायग्राम, हा, तर बघा या सिलिकॉनला आपण आताच तुम्हाला म्हटलं की सिलिकॉन एलिमेंट आपण कन्सिडर करतो. आता या सिलिकॉन मध्ये बघा आउटर मोस्ट शेल मध्ये किती आहे, हे 4 इलेक्ट्रॉन आहे. दुसरा सिलिकॉन त्याच्यासोबत पुन्हा 4 ऍटम आहे, बरोबर. तर त्याचे इलेक्ट्रॉन सोबत काय होईल, तो नेबरिंग इलेक्ट्रॉन सोबत काय करतो, त्याचे ऑक्टेट कम्प्लीट करत चालतो. आणि ऑक्टेट जसं कम्प्लीट होईल तसं तशा पद्धतीमध्ये ते काय होईल, त्याचा करंट हा फ्लो होईल. तर त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन करंट. बट होल करंट जर तुम्ही बघितला तर बघा, कार्बन आपण जर बघितला, कार्बन नंतर बोरॉन, बरोबर, तर यामध्ये तुम्हाला मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ अ होल हे दिलेलं आहे बघा. तर सिलिकॉनचे किती आहे, नेबरिंग त्याचे किती स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर. सो कोव्हॅलेंट बॉन्ड नॉट एक्झिस्ट, सो दे डोंट हॅव ॲज अ शोन इन फिगर. बघा आता हा बेरियम आपण घेतला, याचे किती आहे, 4 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. नंतर याच्या सोबत हा जो ए बी सी आपण कंपोनंट घेतलेले आता, तर बघा ए मध्ये काय आहे, 3 इलेक्ट्रॉन आहे आणि 1 होल आहे, बरोबर. बी मध्ये काय आहे, 4 इलेक्ट्रॉन आहे आणि सी मध्ये काय आहे, 4 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे काय होणार, आपल्याला ए ला 1 इलेक्ट्रॉन द्यावा लागणार, कारण याच्यामध्ये काय, 1 होल आहे, बरोबर. म्हणून काय करतो, हा 1 इलेक्ट्रॉन हे म्हणजे 1 होल याला बी ला शिफ्ट केला जातो आणि बी
बी चा इलेक्ट्रॉन हा ए ला येतो, म्हणजे याचं ऑक्टेट कम्प्लीट झालं. आणि हा इलेक्ट्रॉन बी काय करतो, पुन्हा सी ला ट्रान्सफर करतो, बरोबर. मग सी ला ट्रान्सफर केल्यानंतर बी हा याचं 4 इलेक्ट्रॉन कम्प्लीट करतो आणि हा सी ला देतो. मग सी मध्ये काय झाले, होलचं मुवमेंट झालं ना, बरोबर. तर त्याप्रमाणे तुमचा काय होईल, हा होल करंट काय होतो, पास होतो. म्हणजे हे 1 बाय 1 एकानंतर एक एकानंतर काय करतात, शिफ्ट करत चालतं. ठीक आहे. सो द टोटल करंट जर बघितलं तुम्ही, तर टोटल करंट आय हा असतो काय, करंट इन अ इलेक्ट्रॉन प्लस करंट इन अ होल्स, असे दोन प्रकारे या दोघांचं ऍडिशन म्हणजेच आपलं काय असतं, दॅट इज अ टोटल करंट. ठीक आहे. सो टोटल करंट इज इक्वल टू इलेक्ट्रॉन करंट प्लस होल करंट. ठीक आहे. सो याच्यानंतर आहे एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. या एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये पुन्हा दोन टाईप पडतात. ठीक आहे. सो हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. एक्सट्रेन्सिक मध्ये एन टाईप आणि पी टाईप, जसं आपण सांगितल्याप्रमाणे. तर याच्यामध्ये एन हा डोनर इम्प्युरिटी असतो आणि पी हा ऍक्सेप्टर इम्प्युरिटी असतो. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू.